स्वस्तात सोने देतो असे आमिष दाखवणारी टोळी जेरबंद. 6,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. फिर्यादी अरविंद हलसांगी, त्यांचे मित्र आदित्य नागटिळे आणि अशोक शहाणे यांची स्वस्तात सोने देतो असे सांगून मोठी फसवणूक झाली आहे. सविस्तर वृत्त असं. फिर्यादी अरविंद हलसांगी हे संजय पाडळे यांच्या सांगण्यानुसार नेवासा रोड येथे स्वस्तात सोने घेण्याच्या आमिषाने गेले होते, परंतु प्रत्यक्षात या टोळीकडून त्यांना धारदार शस्त्र आणि पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल, सोन्याच्या अंगठ्या बळजबरीने काढून घेण्यात आल्या. या घटनेबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 183 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त बातमीद्वारा प्राप्त माहितीनुसार सदरचा गुन्हा संजय पाडळे याने त्याच्या साथीदारासह केल्याचं निष्पन्न झालं. पथकाने तात्काळ कारवाई करत माळी चिंचोरा फाटा परिसरात सापळा रचून आरोपी संजय पाडळे, किरण काळे, भाऊसाहेब भोसले, सचिन पवार यांना अटक केली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीच्या ताब्यातून 6,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी किरण काळे सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर विविध गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, हरीश भोये, सोमनाथ झांबरे, दीपक घाटकर, फुरकान शेख, बिरप्पा करमल, बाळासाहेब नागरगोजे, भीमराज खरसे, बाळासाहेब खेडकर, सोनल भागवत, अरुण मोरे आदींसह पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.